नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव उत्तर विभागाची महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना उत्तर मतदारसंघात चांगला पाठिंबा लाभत आहे. आज बुधवार दिनांक 26 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांचा प्रचार दौरा जत्तीमठ परिसरातून प्रारंभ झाला. केळकरबाग, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कंगराळ गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक या परिसरात झाला. घरोघरी जाऊन उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी मतदारांची भेट घेतली व यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली. अलतका गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दिनांक 25 रोजीपासून अमाप उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी अलोट गर्दी केली होती. जवळजवळ 75 वर्षांनी ही यात्रा भरत असल्याने ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोचला आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता ब्रह्मलिंग हायस्कूलच्या पटांगणामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये श्री महालक्ष्मी देवी विधिवत पूजनानंतर गद्गेवर विराजमान झाली. बुधवार ते रविवारपर्यंत घरोघरी जेवणावळीचे आयोजनाचे रेलचेल राहणार आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असून आज खासबाग परिसरात क्रेनच्या सहाय्याने त्यांचे भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. आज दिनांक 26 रोजी सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर होसूर मठ गल्ली, बसवान गल्ली, ओमकारनगर, शृंगेरी कॉलनी, टीचर्स कॉलनी, जोशीमळा, संभाजी रोड, खासबाग या परिसरात प्रचार फेरी संपन्न झाली. उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन आपणास बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गोकाक नजीकच्या मालदिनी तपास नाक्यावर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचा बसची तपासणी केली असता त्यामध्ये एका प्रवाशाकडे विना कागदपत्रे असणारी 65 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बस क्रमांक KA 38F1293 बेळगावहून औरादच्या दिशेने जात होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालदिनी येथे उभारण्यात आलेल्या बस नाक्यानजीक बस येताच अधिकाऱ्यांनी बसची तपासणी केली. त्यावेळी सिंदगी जिल्हा गुलबर्गा येथून आलेल्या प्रवाशाच्या बॅगमध्ये 65 लाखांची रोकड अधिकाऱ्यांच्या हाती लागली. प्रवाशाने कोणतेही पुरावे सादर न केल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई गोकाक ग्रामीण पोलीस निवडणूक अधिकारी गीता कौलगी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मंजुनाथ के, गोकाकचे DYSP PD मुल्ला, उपनिरीक्षक यातनूर व सहकार्यांनी केली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांना मतदारसंघात चांगला पाठिंबा लाभत आहे. आज बुधवार दिनांक 26 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांचा प्रचार दौरा गणेशपूर, ज्योतिनगर, लक्ष्मीनगर, शिवमनगर, समर्थनगर, रक्षक कॉलनी, डिफेन्स कॉलनी, सिंडिकेट कॉलनी या परिसरात झाला. घरोघरी जाऊन उमेदवार RM चौगुले यांनी मतदारांची भेट घेतली व यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली. कोगनोळी येथील तपास नाक्यावर मंगळवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास एक कारमधून 4,17,700 रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आली. अपुऱ्या कागदपत्रामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली. SST टीमचे सर्व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांनी ही कारवाई केली. संतोष नवाळे, राहणार वाशी, मुंबई असे रक्कम जप्त केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की कार मुंबईहून धारवाडच्या दिशेने जात होती. कोगनोळी तपास नाक्यावर आल्यानंतर कारमध्ये तपासणी केली असता कार चालक संतोष नवाळे यांच्याकडून 4,17,700 इतकी रक्कम जप्त करण्यात आली. खानापूर विभागातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा प्रचार तालुक्यातील चापगाव गावामध्ये करण्यात आला. घरोघरी जाऊन उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मतदारांची भेट घेतली. यावेळी उमेदवार अंजली निंबाळकर यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या निवारणाचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना आपला पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते व इतर उपस्थित होते. आतनी विजापूर राज्यमार्ग रस्त्यावर असणाऱ्या
कोतनट्टी गावाजवळ व क्रॉसला बस थांबत नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। याची दखल घेत तात्काळ बस थांबा निर्माण करून प्रवाशांची सोय करावी, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी अथनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला। खानापूर तालुक्यातील तिओली भागात बुधवारी प्रचार दौरा काढण्यात आला। यावेळी समिती कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना मत देण्याची विनंती केली। यावेळी बोलताना गोपाळ देसाई म्हणाले, तिओली गावाने सीमा चळवळीत नेहमी सक्रिय सहभाग घेतला आहे। सध्या प्रशासनाकडून मराठी भाषा आणि संस्कृतीचे लचके तोडले जात असताना गप्प बसून चालणार नाही। राजकीय सत्ता ताब्यात घेऊन इथल्या मराठी माणसाला सन्मानाचे जगणे देऊया। यासाठी मुरलीधर पाटील यांना मोठे मताधिक्य देऊन संधी देऊया असे आवाहन केले। यावेळी मोठ्या संख्येने समितीचे कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। निपाणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम पाटील यांना मतदारसंघात चांगला पाठिंबा लाभत आहे। आज मानकापूर येथे अनेक काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निपाणी विधानसभा निवडणूक 2023 साठी पाठिंबा दर्शविला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, विविध मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व कसनाळ येथील दलित समाजाचे पदाधिकारी व युवक उपस्थित होते। गोकाक तालुक्यातील घटप्रभा चेकपोस्टवर बसमधून प्रवास करणाऱ्या एका इसमाच्या ताब्यातून 15 किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे। बस अडवून प्रवाशांची तपासणी करताना एका प्रवाशाच्या बॅगमध्ये 15 किलो चांदीचे दागिने आढळून आले। त्यांची किंमत 13 लाख रुपये इतकी होते। या दागिन्यांची वाहतूक करण्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे संबंधितांकडे नव्हती, त्यामुळे ते जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। सध्या लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्यामुळे रखरखत्या उन्हात ही बाजारपेठ गजबजू लागली आहे। अशातच शनिवार खुर्द ते गणपतगल्ली कॉर्नर दरम्यान प्रवासी रिक्षावाल्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे। प्रवासी मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रवासी रिक्षांच्या रांगा लागत असून नागरिकांना पायी चालण्यासाठी देखील रस्ता मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। निपाणी मतदारसंघात प्रत्येक मतदाराबरोबरच महिलांना सन्मान मिळवून देण्यात मंत्री शशिकला जुल्ले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। मतदारसंघात विकास कामांचा डोंगर रचत आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे। गेल्या अनेक वर्षात झाला नाही, त्याहून कितीतरी अधिक पटीने अवघ्या 10 वर्षात मतदारसंघाचा विकास मंत्री शशिकला जुल्ले यांनी केला आहे। या विकास कामांची पोहोच देताना मंत्री शशिकला जुल्ले यांना मताधिक्य देऊन विजयाची हॅट्रिक करण्यासाठी आपण सर्व मतदारांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले। मंत्री शशिकला जुल्ले यांचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी आल्या आहेत। त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराचा झुंजावत सुरू केला आहे। यावेळी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सामील झाले होते। कोणताही स्वार्थ मनात न ठेवता गेली 5 वर्षे मतदारसंघात कामे करत आहोत। युवा तसेच महिलांसाठी रोजगाराची व्यवस्था करताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा ठेवल्या। आपल्या समाजसेवेला राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहोत। मतदारांनी एक संधी द्यावी, निपाणी मतदारसंघाचे नंदनवन करू असे आश्वासन निपाणी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी दिले। निपाणी येथील वार्ड क्रमांक 24 भीमनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम रावसाहेब पाटील यांची प्रचार फेरी पार पडली। या प्रसंगी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। निपाणी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना भरघोस पाठिंबा मिळत असून ग्रामपंचायत अध्यक्ष व सहकार्यांनी तौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात परत काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना आपला पाठिंबा व्यक्त केला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते। यावेळी अध्यक्ष संजय पाटील, माजी सदस्य बाळासाहेब पाटील, दिवाकर पाटील, अमित पाटील, युवराज पाटील, हरी कांबळे, आजी माजी संघटनेचे सदस्य, राजे ग्रुप, जय भीम तरुण मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे 11 स्केटर्स 27 एप्रिल ते 2 मे 2023 मोहाली, चंदीगड, पंजाब येथे होणाऱ्या पहिल्या आंतरजिल्हा राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी निवड झाली आहेत। स्पीड स्केटिंग विभागात अमिश वेर्णेकर, विदित बी, हिरेन राज, अवनीश कामन्नवर, फ्रीस्टाईल स्केटिंग विभागात अवनीश कोरीशेट्टी, रश्मिता अंबिगा, देवेन बामणे, जयधन राज आणि अल्फाईनानी, डाऊनफील्ड विभागात साईराज मेंढके, अमे याळगी, शुभम साखे बेळगाव जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणार आहेत। यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, क्लिफ्टन बेरेटो, सक्षम जाधव यांचा मार्गदर्शन लाभत आहे।
बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी पाटील यांनी आज बुधवार दिनांक 26 रोजी श्रीनगर आणि आंजनेनगर येथे आपला प्रचार केला. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचार सुरू केला. आंजनेनगर येथील माळमारुती एक्सटेन्शन परिसरात आणि आंजनेनगर परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.